याला काय केलं, हे कोक्या असतात ना पाखरं, पाखराने इथं टोकरला असणार इथं खाली. 100% हा मग ते काय होतं का, मग हे नंतर तिथं आहे ना थोडी कमकुवत झालं का मग ते तडकतं लगेच. असं 1-2 फळं पाहिजे ती, कारण कोक्याचा जास्त त्रास आहे इथं. बरोबर. खडी कोके. हा मग आणखी आता मातीत काही परिणाम दिसतो का तुम्हाला हे सोडल्याच्या नंतर? मातीमध्ये काही तुम्ही बघितलं, काही चेक केलं कधी? मुळी पाहिलेली आहे मी, मुळी बघितली आजच्या मितीला तरी मुळी पांढरी सफेद आहे. मग हे तंत्रज्ञान वापरल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा परिणाम दिसतो का तसा मुळीवरती? हा दिसतो ना. तुम्ही दाखवू शकता शेतकऱ्यांना. आता इथे ठिबक आहे, मुळी इथं नाही उकरायची, इकडे उकरायची. हे बघा, रूट झोन डेव्हलप आहे आता. अरे वा, हे बघा मुळी. बरोबर. याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला अजून? बरोबर. हे बघा, हो हे जाळ तयार झालं वरतीची. अरे वा. ठिबक खाली मुळी कधीच उकरायची नाही, सोडून वापसा कंडिशन असते ना तिथं, आणि पूर्ण जाळ झालं तयार. एवढी जर मुळी कंटिन्यू आणि पांढरी मुळी आहे ना ती, म्हणजे अन्नद्रव्य ती उचलायची ताकद आहे तिच्यामध्ये. ताकद आहे. जवळ दाखवू, जवळून घ्या ना थोडं. हे बघा, आपण कोणत्याही झाडाकडं चेक केलं तर अशीच मुळी तिथं राहणार आहे आपल्याला. हे जर तंतू मुळांची संख्या जास्त आहे याच्यात, यालाच मायक्रोरायझा म्हणतात. हा जो आहे हाच मायक्रोरायझा आहे. जेवढा तुमच्याकडे ही तंतुमुळी राहणार आहे तेवढं तुमच्या झाडाला अन्नद्रव्य चांगलं भेटणार. कुठं बुरशीचा वगैरे असं काही नाही, काहीच नाही. एकदम छान. झाडाची जी वरची ग्रेनअपी आहे, झाडाचं जे वरचं आलेलं फळ आहे, सेटिंग, सगळं खालची मुळी सांगते. त्याच्यावर काय खराब असेल तर वरती लगेच दिसत. ती जर लाल झाली तर इकडे लगेच काहीतरी पानं कमकवत होणार. याच्या कडाने आहे ना, काय होतं, ती जर लाल मुळी पडली ना, याच्या कडाने पानाच्या कडाने पिवळा तयार होत. बरोबर. हा अनुभव आहे माझा. तिथं खाली म्हणजे ती जी बुरशी आहे तिथं जर ती मुळी हे झाली तर हे पान सुद्धा अन्नद्रव्यच बंद करून टाकतं. बरोबर. मग ही कडकपणात पण तयार होतो. आपण किती सोडलं तर ती वर येतच नाही ना. बरोबर. दुसरं एक, तुम्ही ते बागेत जर बघितलं तर प्रत्येक झाडाच्या तिथे 2-2 तुम्ही झेंडूचे रोप लावलेले. आता याचा वापर कशासाठी करतो आपण? याचा वापर म्हणजे 2 प्रकारचा होतो. एक तर मधमाशी. बरोबर. दुसरी गोष्ट निमेटोड जे येतो झाडाला, मर येतो किंवा निमेटोड येतो, तर त्याला हे कव्हर करतं. ते कव्हर करतं. तर बऱ्यापैकी आपण निमेटोड आणि मरसाठी अनेक औषधं, बुरशीनाशक सोडतो. त्याचा काय उपयोग नाही होत, हे सगळ्यात भारी. म्हणजे याची जी पांढरी मुळी आहे ती पांढरी मुळी त्या निमेटोडला कंट्रोल करते झेंडूची. म्हणून तुम्ही प्रत्येक झाडाशेजारी 2-2 झाडं लावली. आता हे जे झाड आहेत, आता फुल येतं तर आपलं फुल हे पहिल्या 1 महिन्यात चालू होतं. याची लागवड तुम्ही कधी केलेली? पहिल्या पाण्यालाच, नाही दुसऱ्या पाण्याला आपण रोप लावलेले आणून का रोप टाकले? आपण रोप आणून लावलेले. याचं वेगळे काही पैसे मिळतात आपल्याला बाजारात? 50 रुपये किलो जाते. म्हणजे एकंदरीत आपलं एक झाडाबरोबर आपलं जे सापला पीक पण तयार झालं, साईड बिझनेस तयार झाला. कमीत कमी 1-2 फवारणीचा वरचा खर्च आपल्या याच्यामुळे मग याच्यावर फवारणी जातीच आणि ही ग्रोथ पकडते. याचंही उत्पादन आपल्याला मिळतंय. आणि दुसरं सहजीवी पीक आहे, मिश्र पाणी म्हणजे वल पण सुकू देत नाही. म्हणजे सुरुवातीला जे आपल्याला मल्चिंग करायचंय बऱ्यापैकी, तर तो मल्चिंगचा हे आता एवढं जर हे बघितलं, आता मला वाटतं जवळ हा बेड अख्खा झाकून टाकलाय त्याने. उन्हाळ्यात जर ओल दिसेल. हेच मल्चिंगचा खर्च आपल्याला जर ऊसाच्या पाचरटाचा किंवा आणखी काही दुसरं करायचा नाही. आता 2 ऐवजी 3 झाडं लावले ना तरी पण चांगलं. इथं केलंय आपण 2-3 झाडं लावली. ते झाडाने खाली ओल पण आपली राहते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.